Hi everyone. Today we are going to learn about series of alkane. आज आपण अल्केनची सिरीज याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. So definition of alkane is aliphatic saturated hydrocarbon containing at least one carbon-carbon single bond in their molecule. की ज्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो असे जे मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्सला अल्केन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन एक्सेट्रा आर द एक्झाम्पल ऑफ अल्केन. हे अल्केनची वेगवेगळी एक्झाम्पल आहेत. किंवा ही जी अल्केनची सिरीज आहे या सिरीजलाच होमोलोगस सिरीज असंही म्हटलं जातं. मग ही अल्केनची सिरीज नेमकी काय आहे ती सिरीज आपण आधी पाहू. नंबर ऑफ कार्बन ॲटम ज्याच्यामध्ये एक असतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4 आणि ज्याचं IUPAC नेम असतं मिथेन. म्हणजेच मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH4 आणि त्यामध्ये कार्बन ॲटमची जी संख्या आहे ती संख्या असते 1. अनदर एक्झाम्पल इथेन हॅविंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6 and number of carbon atom present is 2. Next example propane having molecular formula C3H8 and number of carbon atom present is 3. Next example butane having molecular formula C4H10 and the number of carbon atom present in butane is 4. Next example number 5 pentane having molecular formula C5H12 and number of carbon atom is 5. Number 6 hexane molecular formula is C6H14 and the number of carbon atom present in hexane is 6. Number 7 heptane molecular formula is C7H16 and number of carbon atom present is 7. Number 8 octane molecular formula is C8H18 and number of carbon atom present in octane is 8. Next example nonane having molecular formula C9H20 and number of carbon atom present in nonane is 9. And last example decane having molecular formula C10H22 and number of carbon atom is 10. या व्यतिरिक्त अल्केनचे एक्झाम्पल आहेत, परंतु पहिले हे जे 10 एक्झाम्पल आहेत ते सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. आता ही जी सिरीज आहे ह्या सिरीजचा नेमका उपयोग आपल्याला कोणत्या ठिकाणी होतो तर 11 सायन्स आणि 12th सायन्स यामध्ये आपल्याला अल्केन, अल्कीन, अल्काइन, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड, ईस्टर, हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन जवळपास 6 ते 7 चॅप्टरमध्ये आपल्याला या सिरीजचा
IUPAC नेम लिहिण्यासाठी याचा वापर होतो आणि म्हणून ही जी सिरीज आहे ही सिरीज आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना सूचना की ही जी सिरीज आहे ही सिरीज सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी किंवा पाठ करावी. अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो CnH2n+2 म्हणजे जी कार्बनची संख्या असते तिला इंटू 2 केलं आणि त्याच्यात 2 मिळवले तर हायड्रोजनची संख्या मिळते. उदाहरणार्थ हेक्झेन की ज्यामध्ये कार्बनची संख्या 6 आहे म्हणजे 6 गुणिले 2 12 अधिक 2 म्हणजेच हायड्रोजनची संख्या असेल 14. कार्बनच्या संख्येच्या दुप्पट अधिक 2 म्हणजे हायड्रोजनची संख्या असते. हेप्टेन ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या आहे 7, 7च्या दुप्पट 14 अधिक 2 म्हणजेच हायड्रोजनची संख्या असेल 16. जर सर्व एक्झाम्पलचं निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल की कार्बनची संख्या एकाने वाढत जाते आणि हायड्रोजनची संख्या 2ने वाढत जाते. सर्व विद्यार्थ्यांनी हा चार्ट लक्षात ठेवावा जेणेकरून भविष्यात निश्चितच याचा तुम्हाला फायदा होईल.